मराठ्यांच्या राजधानीत आला, दोन्ही राजांकडून किंवा कोल्हापूरच्या राजांकडून आपली अपेक्षा काय आहे? मी दोन्ही गाद्यांकडून कधी अपेक्षा करत नाही. आम्ही राजधानीला मानणारे लोक आहे. पण मी सकाळी मन सांगितली कराडामध्ये, ती मन लय महत्वाची. उदाहरणार्थ पूर्वी आपले पोरं घरापासून शहराकडे शिकायला असायचे. कुणीतरी मोटरसायकलवर शहरात जायचा किंवा रोज एसटी जायची. आपल्या गावाकडचे लोक डबा तयार करायचे आणि त्या पोरांना द्यायचे. मग त्या पोरं बस स्टँडवर थांबायचे आणि आपला डबा उतरून घेऊन जेवायचे. तसं राजेंकडं त्यांच्या संस्थानाकडं गॅजेटी आहे. एक प्रकारचा पोरांचा आयुष्य भागवण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ती एक प्रकारचा डबा आहे जेवणाचा. त्यांनी फक्त जाहीरपणानं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की लेकरांनो, ह्यो जेवणाचा डबा तुमच्या घरच्यांनी आमच्याकडे दिलेले एवढा खा. असून त्यांनी म्हणूनही आमच्याजवळ डबा दिला नाही. कारण गॅजेटेड त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी समाजासाठी करून ठेवलेलं आहे. ही खूप मोठी शिदोरी, ही फक्त त्यांनी मराठ्यांच्या लेकराला उघडी करून द्यावी. ही शिदोरी लेकराला खा आणि पुढचं आयुष्य भविष्य तुमचं घडवा. हे एवढीच आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. बाकी काय लढायला आम्ही खंबीर आहे. पण ते तरी त्यांनी बोलावं दोन्ही गाद्याने की हे जेवणाचा डबा आहे, आमच्याकडे दिला हे घ्या. नसता दिवसभर पोरं उपाशी मारणार आहेत. त्या दिवशी समाजाचे लेकरं उपाशी मरू देऊ नयेत. तुमच्याकडे शिदोरी, त्यांचं आयुष्य पिढ्यांना पार घडणार आहे, त्याच्यावरती बोलावं. बाकी त्यांना नीट करतो मी. दोघेही भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरती शिदोरी. ते भाजपात राहू द्या नाही तर तिकडं शिवसेनेत राहू द्या, त्याचाच विषय नाही. राजगादीशी मी आज नाही म्हणत विषय. इथं साताऱ्यात आला म्हणून नाही बोलत. मी सन्मानच करतो त्या दोन्ही गाद्यांचा पहिल्यापासून. त्यांचं कोण एखादं चुकीचं झालं तरी बोलत नाही आणि चांगलं झालं तरी पण बोलत. पण अपेक्षा आहे ती बोलून त्यांच्याकडे जर शिदोरी समाजाच्या भविष्याची, कल्याण होण्याची, तर त्यांनी सांगितलं पाहिजे ही शिदोरी ही घ्या. सरकारला सांगितलं पाहिजे हे लागू करा, समाजाचं कल्याण होऊ द्या. आमच्या घरात ह्या गोष्टी आहेत. झालं एवढी अपेक्षा, कल्याण होण्याची अपेक्षाच व्यक्त केली. कारण छत्रपती शिवरायांनी कल्याणकारी राज्य उभा केलं आणि लेकराचं कल्याण त्यातून होणार आहे एवढं बोललं तरी खूप झालं.